नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, गणेश उत्सवाचे दिवस आहेत आणि आपण आज कोळवण खोऱ्यात म्हणजेच मुळशी तालुक्यातील हिरव्यागार वनराईने नटलेल्या या निसर्गरम्य परिसरात आहोत आणि या गिरिवणीच्या पायथ्याशी हे होदले गाव आहे आणि होदले गावातील होतकरू तरुणांचं हे चैतन्य मित्र मंडळ आणि या चैतन्य मित्र मंडळाच्या वतीनं चैतन्य निर्माण करणारा असा हा पुढच्या काळातील विजन असलेला विलेज प्रोजेक्ट सादर केलेला आहे। त्याचा हा सुंदर असा देखावा आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही संकल्पना सर आपल्याला नेमकी कशी सुचली। संकल्पना सुचली अशी की जर आपल्याला माहिती आहे की खेड्यांकडे या चळवळीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मानलं जातं आणि खेड्याचा विकास झाला तर आपसूक देशाचा विकास होणार आहे। आणि जरा पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अहमदनगरमधील हिवरे बाजार आहे, गुजरातमधील कुलसारी हे गाव आहे। हे अतिशय स्मार्ट विलेजचा एक अतिशय सुंदर असा नमुना आहे त्यांच्याकडे आणि ह्या गावाला सुद्धा आमच्या गावातील काही ग्रामस्थांनी भेट दिलेली आहे आणि या भेटीतून आम्हाला असं जाणलं की आमचं हे गाव असं सुंदर झालं पाहिजे। मग ही संकल्पना आमच्या तरुण या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आणि हा सुंदर देखावा ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात साकारली आहे। या मित्रमंडळाला आणि या गावाला या सामाजिक उपक्रमांबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। खरं तर या उपक्रमांची माहिती आपण या मित्राकडून जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। चैतन्य मित्रमंडळ होतले आमचं सालावतप्रमाणे 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत। चैतन्य मित्रमंडळाला प्रथम उपक्रम करताना रक्तदान शिबिर असेल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना गरजू वस्तू असतील, महिलांसाठी काही कार्यक्रम नियोजन करण्यात येतं, तसं काही असेल तसं करतो। त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपताना प्रबोधनात्मक कार्यक्रम करतो। तसेच देखाव्याच्या दृष्टिकोनातून पण आम्ही सामाजिक कसे वाढवता येतील किंवा आदर्श गाव कसा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। या गावाचं हे भविष्य आहे आणि खऱ्या अर्थानं यांनी हे फ्युचर विलेज बनवलेलं आहे। दादा याची माहिती सांगायची जरा। सर्वप्रथम 10 वर्षानंतर आमच्या गावात काय काय योजना पाहिजे आणि आमचं गाव कसं असणार आहे त्याचं आम्ही थोडंसं मॉडेल बनवलेलं आहे। सर्वप्रथम होतले गावामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं दर्शन होईल। त्याच्यानंतर आमचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर होतले, त्याच्यानंतर भैरवनाथाचं मंदिर होईल। त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा होतली, एक शाळेचं एक आम्ही मॉडेल तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर गावामध्ये असणारे ग्रामपंचायत एक ग्रामपंचायतीसुद्धा मॉडेल केलेलं आहे। त्याच्यानंतर गावामध्ये सोलर लाईट, गावामध्ये विजेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण एक सोलर लाईटचं एक प्लॅनसुद्धा केलेलं आहे। प्रत्येक घरोघरी सोलर लाईट बसवलेली आहे। त्याच्यानंतर जी शेती आहे, शेतीला पाणी कमतरता भासते, उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते, त्याच्यासाठी पावसाळ्यामध्ये जो पाणी येणारा पाणी असतं साठा आहे तो कुठंतरी वाया न जाता मी गावामध्ये एक डॅम बनवलेला आहे। त्या डॅममध्ये त्याचा साठा करून शेती असेल, गावातील विविध शेतकऱ्यांसाठी पाणी असेल किंवा घरांसाठी पाणी आहे त्याच्यासाठी आम्ही तलावाचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये एक इलेक्ट्रिसिटी स्मशानभूमी असायला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी न होता त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी स्मशानभूमी केलेली आहे। दुसरी गोष्ट अशी की गावामध्ये स्वच्छता राहावी म्हणून आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा याचे नियोजन केलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे। सुका कचरा वेगळीकडं, ओला कचरा वेगळीकडं, त्याचं पुनरागमन कसं करता येईल त्याचं एक नियोजन केलेलं आहे। दुसरी गोष्ट गावामध्ये पिण्यासाठी एक गावामध्ये पाण्याची टाकी असावी, जेणेकरून ग्रामस्थांना पाण्याची कधी टंचाई भासावी नाही, त्यासाठी पाण्याची टाकी केलेली आहे। सर्वप्रथम गावामध्ये व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आलेलं आहे, जेणेकरून तरुण असेल, वयस्कर लोक असतील, व्यसनापासून कसे लांब राहतील त्याच्यासाठी आम्ही एक व्यसनमुक्त केंद्र उभारलेलं आहे। गावामध्ये एक सर्वप्रथम लोकांना आजारी असतील किंवा त्याला उपचारासाठी आमच्या इथून 12-15 किलोमीटरवरती लांब जाण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यासाठी आम्हाला गावासाठी एक हॉस्पिटल असायला पाहिजे, जेणेकरून जे काही पेशंट असेल त्यांचा सर्वप्रथम लवकरात लवकर उपचार होतील, त्यांची जी हानी असणार आहे ती टाळण्यासाठी गावामध्ये मोठं हॉस्पिटल असायला पाहिजे। दुसरी गोष्ट गावामध्ये आग वगैरे लागते, इलेक्ट्रिसिटीमुळे लागेल किंवा वनवा जंगल वगैरे असं वनवा वगैरे लागतो, त्याच्यासाठी आम्ही एक अग्निशामक केंद्र, अग्निशामक कक्ष हेही सुद्धा त्याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे। आणि पूर्ण गावामध्ये इलेक्ट्रिसिटीवरती गाव कसा प्लॅन करता येईल त्याचं संपूर्ण मॉडेल केलेलं आहे। गावातील काही ज्येष्ठ पदाधिकारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं हा विकासाचं विजन घेऊन ही मुलं चालली। दादा यांना काय शुभेच्छा द्याल? मी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे जो कार्यकर्ता आहे त्याला मी शुभेच्छा देतो, कारण की त्यांच्या डोक्यामध्ये ही जी संकल्पना आली ती अशी अतिशय छान आहे आणि चांगली आहे की गाव कसं असावं, काय असावं। तर ह्या संकल्पनेला खरंच मी माझा सपोर्ट आहे त्यांच्याकडे काय अडचणी असेल तर आम्ही त्यांना मदत करतो आणि
त्यांनी असंच हे काम पुढे ठेवत चालू ठेवावं. माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मंडळाच्या कार्यकर्त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो की त्यांनी छान उपक्रम राबवलेला आहे. मिरवणुकीचा प्रश्न आला तर ते एकदम शांततेच्या मार्गाने विना डीजेचं पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये मस्तपैकी छान लेडीज जेंट्स वगैरे सर्व मुले, लहान मुले मोठी शाळेतील सर्व पद्धतीमध्ये ते मिरवणूक काढतात आणि ठरलेल्या वेळेमध्ये ते मिरवणूक संपवतात. एक वेगळा आदर्श दिलाय. वेगळा आदर्श आहे. धन्यवाद. आपण काय मदत करणार आहात? आम्ही सर्वप्रथम पाहिलं तर पंचायतीमार्फत आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करतो. सर्व काही मंडळाचा विषय असो किंवा गावामधला कुठला विषय असो तर आम्ही सर्वतोपरी मदत करतो. आम्ही वारकरी संप्रदायाचे पण आपण कार्यक्रम ठेवतो. भजन झालं, कीर्तन झालं. मंडळाच्या वतीने वारकरी संप्रदायिकसुद्धा कार्यक्रम म्हणजे धार्मिकदृष्ट्यासुद्धा कार्यक्रम मंडळ आयोजित करतं. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचा पण बराचसा सहभाग या मंडळात, आपल्या गावच्या मंडळात असतो. त्याच्यामुळं सर्व मंडळांचे कार्यकर्ते सगळे मिळून मिसळून धार्मिक कार्यक्रमातसुद्धा हजर राहतात. मी चैतन्य मित्र मंडळाचा माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. आमचं एक स्वप्न होतं की असं आमचं गाव असावं, असं आमचं स्वप्न होतं. त्यासाठी आम्हाला गावातील सर्व ज्येष्ठ सर्व लोकांचं आम्हाला सहकार्य झालं. ग्रामपंचायत असेल, इतर असेल, हे आमचं एक स्वप्न आहे. येत्या काळामध्ये गाव असं असेल, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही येसाल तेव्हा पाहाल की गाव हा असा झालेला असेल. त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि असा गाव घडवू. आणि आता आमचा मागील वर्षी तालुक्यात पहिला नंबर आला होता. आमचा इथून पुढे जिल्ह्यात आम्ही राज्य पातळीवरती जाण्याचा प्रयत्न करू आणि असा आदर्श गाव घडवू. याचं मला म्हणजे असं नाही, असं आमचं स्वप्न आहे.